गपसप. एका खेड्यात एक वल्ली राहत होता. त्याचं नाव रामराव. वाहना शिवायचा त्याचा धंदा. पण घरचा खूप श्रीमंत होता. थोडी जमीन होती. तो बहुतेक करून नवीनच काम करत असे. जुनं कमी. कोणाचा जोडा, चपला, वाहना फाटल्या व तर रामरावकडे गेला की काम लवकर व्हायचंच नाही. त्याला एक आदत होती. तो जोडा घेई, नांदमध्ये बुडवी आणि घरात फेकून देई. त्या इसमाला गपसप सांगा म्हणून आग्रह धरी. त्याची ही खास आदत होती. कोणी जर त्याला गपसप सांगलं नाही तर म्हटलं तर तो म्हणे, जा पाहुणा या ना मले सांगा. असं करता करता त्याने 3 खणांचं धाबं जुन्या चपला, वाहनं आणि बुटांनी धरून ठेवलं. त्याला कोणी लवकर गपसप सांगेच ना. एकदा गावातील एका श्रीमंत माणसाकडे एक पाहुणा आला. तो पाहुणा सकाळीच गावाबाहेरच्या कुपाटीकडं परसाकडला जात असता त्याच्या चप्पलची वादी तुटली. पाहुणा जिथं उतरला ते त्याला मुलाला घेऊन रामरावच्या घरी गेला. रस्त्याने जाताना त्या मुलाने रामरावची नेहमीचीच आदत त्याला सांगितली होती. पाहुणाही जरा चालूच होता. त्यामुळे तो म्हणाला, ठीक आहे, मी याले गपशप सांगेन. पाहुण्याने रामरावला राम घातला आणि बसला. त्याने रामरावला वाहन दाखवली आणि शिवून द्या म्हणाला. रामरावने आपल्या नेहमीच्याच पद्धतीने ती नांदमध्ये बुडवून घरात फेकली आणि म्हणाला, आधी मला गपसप सांगा. पाहुणा मोठा चलाक होता. तो म्हणाला, रामराव, मी आपल्याला खोटी गपसप सांगता येत नाही. खरी खरी गपसप येते, सांगू का? त्यावर रामराव म्हणाला, आपल्याला ही खरीच गपसप पाहिजे. पाहुणा सांगू लागला, आज नेरीचा बाजार होता. मी जळगावहून आलो. नेरीच्या बाजारात अजिंठ्याच्या बुवाने एक वांग विकत घेतलं. 12 गाड्या भाड्याने करून त्याच्यावर ते वांग टाकलं. तरी त्या अर्ध्या वांग्याचं देठ खाली जमिनीवर घसरत येऊन राहिला आहे. त्याचा इतका फुफ्फाटा उडतो की सांगता येत नाही. ते आता या तुझ्या घरामागल्या रस्त्यानेच जाणार आहे. गाड्या आता नजीकच आल्या असतील. हे ऐकून रामराव चकित झाला. 12 गाड्यांवर वांग आणि तरीही अर्ध जमिनीवरच. ते वांग असलं तरी असं कसं आण केवढं? पाहुणा त्याला म्हणाला की ही काही सांकली वांगली गोष्ट नाही. मी खुद्द माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. गाड्याही आता जवळ आल्या असतील. रामरावला भलतंच नवल वाटलं. तो पाहुण्यास म्हणाला, तुम्ही इथं बसत थोडा वेळ. मी माया मागल्या दारी बसतो. नाहीतर गाड्या निघून गेल्यावर मला पाहता येणार नाही. म्हणून तो दारी जाऊन गाड्यांची वाट पाहत बिड्या फुकीत बसला. पाहुण्याला वाटलं, ठीकच आहे, याला आज पुरी गपसप सांगू, याची खोडच मोडू. कितीही वेळ बसलो तरी चालेल. आज आपल्याला मुक्कामच आहे तर हरकत नाही. पाहुणा पुढच्या दारी दुकानात बसलेला असताना तिकडून रामरावची बायको ताकाचं भांड भरून घेऊन आली. अंगावर दागदागिने, गोरी गोमटी, पिवळी धम्मक. तिने पाहुण्याला विचारलं की नवरा कुठे गेलाय? पाहुणा म्हणाला की बाई, तू त्याची बायको काय? हां, तर ती हो म्हणाली. पाहुणा म्हणाला, बाई, तुझा नवरा मले लय फालतूच दिसतो. तू इतकी चांगली चांगली बाई असून तो असं का करतो? या बाजूच्या बोळीतल्या एका मुसलमानीनं त्याला खुणावलं. तर हा चांबड्याचा पिशवीतून एक 10ची नोट काढून तिकडे गेला. बायको म्हणाली, काय कर्माची गता बाई, मी चांगली चांगली असूनही त्याचे धंदे चांगले आहेत का? पाहुणा म्हणाला, तुम्ही नवरा बायको, मी जास्ती काय बोलू, मी डोळ्याने पाहिलं म्हणून सांगलंय. रामरावची बायको खूप चिडली व म्हणाली की तुम्ही जरा थांबा, मी मेल्याची आता डोकीत आणते. तुम्ही पाहाच. ताकाचं भांडं घेऊन ती तशीच फिरली. इकडे कंटाळून रामराव आला आणि म्हणाला की अजून कशा गाड्या आल्या नाहीत. तेव्हा पाहुणा म्हणाला, बाबा, ते काय लहान वांग आहे? मोठं काम आहे. कुठं गाडीचं मोडतूड होतंच की, म्हणून वेळ लागेल. पण आता यायची वेळ झालीच. तिथे थोडं ताक सांडलेलं पाहून रामरावने विचारलं, हे ताक इथे कोणी सांडलं? तर पाहुणा म्हणाला,
एक दागदागिन्यांची पिवळी धमक बाई आली होती. तिने इथे ताकाचं भांडं ठेवताच या बाजूच्या बोळीतल्या एका माणसाने तिला डोळ्यात इशारा करताच ती ताबडतोब भांडं घेऊन तिकडे गेली. कोण होती कोणास ठाऊक, पण मला तिचं लक्षण काही ठीक दिसलं नाही. रामराव विचारात पडला आणि थोड्याच वेळात म्हणाला, दादा तुम्ही थोडा वेळ इथेच बसा. मी माई बायको होती, मी तिला आता ठोकतो आणतो. पहा दादा, सगळा घरचा कारभारीच्या हाती हाय. दागदागिने कपडे लत्ते सगळे काही हाय, पर ती अशी छिनालपणा करते. आता काय करावं. पाहुणा म्हणाला, मी पाहुणा माणूस काय सांगणार, तुम्ही नवरा बायको तुमचं तुम्ही पहा. माझ्यासारख्या मात्र अशी बायको घडीभरही घरात ठेवताना. तेव्हा रामरावला असा राग आला की तो ताबडतोब रापी घेऊन निघाला. फिरता फिरता रामराव आणि त्याच्या बायकोची गाठ एका मारवाड्याच्या माडीखाली पडली. बायको रागाने लाल होऊन म्हणाली, गवश्या, मी इतकी चांगली चंगली असल्यावर तो खुशाल 10-10च्या नोटा मुसलमानीवर उडवतो. असं म्हणत म्हणत तिने ताकाचं भांडं जोरात त्याच्या डोक्यात फेकून मारलं. रामरावच्या डोक्यातून रक्त आणि ताक एकदम वाहू लागलं. तेव्हा त्याचाही राग एकदा मुसळला. तो म्हणाला, अवदसे, तुझ्या हाती सगळा कारभार असल्यावर तो खुशाल भोळा भोळा पाहत फिरली. असं म्हणून त्याने हातातली रापी सरळ तिच्या भांगात मारली. हे मारामारी जोरदार. दोघंही आटपट नव्हते. बरेच लोक जमा झाले. ओटावरले मारवाडी गप्पच बसले आणि आपसात बोलू लागले. जंदो भोडो चुलामे, हां आपणाने काही करणो पडे. रामरावी वुशूने कोणी बी गपसप पूछे गेलो चोदो खटाको. इकडं त्याचं वेळी रामरावकडे त्याचे सासू सासरे शेवाळ्या सांजोज्याचे गाठोडं घेऊन आले. ते त्या पाहुण्याला विचारू लागले की हे नवरा बायको दोन्ही कुठे गेले. पाहुणा म्हणाला की आत्ताच तर त्यांचं पोरगं वारलं, ते मसनात पोरगं गाडायला गेलेत. त्या दोघांनी ते गाठोडं तसंच दुकानात फेकलं आणि मोठ्या मोठ्याने रडत ते दोघंही मसनाकडे चालले. इकडे नवरा बायको थोड्या वेळाने रक्तात नहात घरी आले. रामरावने पाहुण्याला गाठोडं कोणाचं आहे म्हणून विचारलं. तेव्हा पाहुणा म्हणाला, तुमचे सासू सासरे आलेत व येता बरोबर ते गाठोडं टाकून तसंच मसना वाटीकडे मोठ्याने रडत गेलेत. काय भानगड आहे ते आपल्याला ठाऊक नाही. दोघांना वाटलं की काहीतरी फार मोठी वाईट असं घडलं असेल, कोणीतरी नक्कीच मेलं असणार. म्हणून ते दोघे नवरा बायकोही जोरजोरात रडत सरळ स्मशानाकडे गेले. तिथे चौघांची गाठ झाली. तिथे स्मशानात मुडदा बिडदा काहीच नव्हतं. सासू सासरे म्हणाले, तुमचं पोरगं मेलं तुमचं पोरगं मेलं असं तो ओट्यावरला माणूस म्हणाला, म्हणून आम्ही रडत आलो. रामराव म्हणाला, मलाही त्याने असंच सांगलं आणि बायकोला बद्दलही असंच सांगत होता. बायकोही तसंच सांगून लागली की मला त्याने असं सांगलं होतं. मग रामरावच्या डोक्यात उजेड पडला आणि तो समजला की त्या पाहुण्याने आपल्या परी गपसप सांगितली, तीही खरीखुरी. मग रामराव लगेच दुकानावर आला आणि पाहुण्याच्या पाया पडला. म्हणाला, दादा तुम्ही मला पुरी गपसप सांगली, आता मी कोणालाही फिरून गपसप विचारणार नाही. तेव्हापासून रामरावने गपसपची आदत सोडून दिली.